हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण साबुदाणा वडे बनवणार आहोत, पण ते फक्त पाव चमचा तेलात बनवायचे आहेत आणि आप्पे पात्रात आपण बनवणार आहोत। त्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया। इथे मी साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत, 2 तास भिजवलेत आणि त्याच्यानंतर ओव्हरनाईट म्हणजे जवळपास 5-6 तास चाळणीमध्ये निथळत ठेवलेले आहेत। मस्त फुललेले आहेत आणि मऊ पण किती व्यवस्थित झाले ते बघा। त्यानंतर बटाटे उकडून घेतलेले आहेत, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तुम्हाला जसं तिखट हवं त्याप्रमाणे कमी जास्त घ्या। मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा एक चमचा जिरे पावडर आणि 1 मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट। तो पण मी पूर्ण बारीक असा केला नाहीये, थोडे जाडे तुकडे पण ठेवले आणि चवीनुसार मीठ। आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। त्याआधी बटाटे मी कुस्करून घेते। बटाटा इथे मी व्यवस्थित स्मॅशरने कुस्करून घेतलेला आहे। त्यात आपण साबुदाणे घालायचे आहेत। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि जिरे पावडर, त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर। साखर मगाशी मी सांगायला विसरली, साखरेने थोडी आणखीन छान टेस्ट येते। आता आपण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। परातीमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करताना असं दाबून दाबून आपल्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे त्याचे गोळे आपले व्यवस्थित होतात आणि घट्ट होतात। आता आपले मिश्रण रेडी आहे। ह्याचे लिंबा एवढे मी गोळे करून घेते आणि एका ताटात काढून ठेवते। आता मी अर्ध्या मिश्रणाचे असे छोटे बॉल करून रेडी करून ठेवलेले आहेत। आता आपण त्याचे आप्पे करायला सुरुवात करायचं आहे, कारण मग ते होईपर्यंत मग उरलेल्या मिश्रणाचे मी बाकीचे बॉल करून घेईन। इथे गॅसवरती मी आप्पे पात्र ठेवलेलं आहे। सर्वात आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे। मी सर्वात तेल घातले। आता तेल थोडंसं तापल्यावर आपण एक एक बॉल यात ठेवणार आहोत। आता आपण थोडेसे फिरवून घ्यायचे, साईड चेंज करायची यांची। मस्त कलर आलाय आणि आता मी परत एक्स्ट्रा तेल घालत नाहीये, त्या तेलातच हे होऊन जाईल। आणि वाफेमुळे काय होतं, ते आतून पण व्यवस्थित सॉफ्ट होतात, म्हणजे कमी तेल वापरल्यामुळे आतून कच्चे राहण्याचा प्रश्नच येत नाही। मग आता मी परत झाकण ठेवते आणि आता आपले 2-4 मिनिटात आपले होऊन जातील। मी आता झाकण काढून घेते। आपले साबुदाणे वडे मस्त फ्राय झालेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने बाकीचेही करून घेते। आपले आप्पे पात्रातील साबुदाणा वडे आता रेडी आहेत। मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढते। साईडला टोमॅटो केचप ठेवते। तुम्ही उपवासाला जर खाणार असाल तर दह्याबरोबर सर्व करू शकता। आपले साबुदाणा वडे आता खाण्यासाठी रेडी आहेत। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।